केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडच्या नक्षलवादग्रस्त भागांचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी बोलताना नक्षलवादाविरुद्ध मोदी सरकारची झिरो टॉलरन्स नीती ठाम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय। शाह यांनी जगदलपूर येथील अमर शहीद वाटिका इथं अमर जवान स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून नक्षल विरोधी मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांनी शहीद जवानांचे कुटुंबीय आणि नक्षल हिंसेमुळे बाधित लोकांशी संवाद साधून त्यांच्या वेदना समजून घेतल्या। शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत छत्तीसगड आणि बिस्तरला नक्षलवाद मुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। नक्षलवाद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल असं सांगत त्यांनी प्रभावित भागात शांती आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय। शाह यांनी बिस्तरच्या बिजापूर जिल्ह्यातील गुंडम सीआरपीएफ कॅम्पला देखील भेट दिली। हा भाग नक्षल नेते हिडमाचा गड मानला जातो। अमित शाह हे अतिनक्षल प्रभावित भागात पोहोचणारे पहिले केंद्रीय गृहमंत्री ठरलेत। शाह यांनी इथं नक्षलवादाविरुद्ध लढा देणाऱ्या जवानांना बळ दिलं आणि त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली। शाह यांनी याच वर्षी गुंडम गावात नव्यानं तयार करण्यात आलेल्या पोलीस स्टेशनला भेट दिली। मागील वर्षीपर्यंत याच ठिकाणी नक्षलवाद्यांची ट्रेनिंग होत होत्या। या ठिकाणी मृत नक्षलवाद्यांचं स्मारक तयार करण्यात आलं होतं। आता शाह यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आज गुंडम गावात तिरंगा मोठ्या अभिमानानं फडकतोय। नक्षल प्रभावित भागात जलसंधारण, डेअरी, वन उत्पन्न विकास आणि आरोग्य सेवा पुरवण्याची हमी देत शाह यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाचा संकल्प व्यक्त केलाय। तसंच नवा रायपूर इथं अमित शाह यांनी नक्षल विरोधी मोहिमेचा आढावा घेतलाय। केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्न करून मोहीम वेगानं राबवण्याचा निर्देश त्यांनी दिलेला आहे। दरम्यान अमित शाह यांचा हा दौरा नक्षलवाद विरुद्ध मोदी सरकारच्या कठोर धोरणाला अधोरेखित करतो। शहीद जवानांच्या बलिदानाचा आदर राखत नक्षलवाद संपवून विकासाचा मार्ग खुला करण्याचा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केलाय। यावरून मोदी सरकारनं नक्षल विरुद्ध मोठी मोहीम हाती घेतल्याचं स्पष्ट होतंय। येत्या काळात संपूर्ण देश नक्षल मुक्त करण्याचा निर्धार शाह यांनी केलाय। त्यांनी केलेल्या बारीक नियोजनांमुळे देश नक्षल मुक्त होईल अशी आशा वाढलेली आहे।